तुकाराम दिघोळे यांचे बोट धरून माणिकराव कोकाटे यांचा राजकीय उदय झाला आणि तुकाराम दिघोळे यांच्या मुलेच कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण नाशिकमधील 30 वर्षापूर्वीच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे तसेच त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा दिली, तसेच 50,000 रुपये दंड केला. यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा मंत्रीपद तसेच सर्व खाती काढून घेण्यात आली. तसेच कोकाटे यांची आमदारकी आपोआप रद्द झाली आणि त्यांचा राजीनामा लगेचच राज्यपालांनी मंजूर केला. पण यानंतर माणिकराव कोकाटे यांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यामुळे त्यांची आमदारकी त्यांना पुन्हा भेटणार का? लोकप्रतिनिधित्व कायदा नेमका काय सांगतो? तसेच नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरण काय आहे? तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकीर्द कायमच वादामुळे जास्त गाजली आहे. त्यांनी शिवसेना काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेले आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं, मात्र त्यांचं नाव सातत्याने वादामध्ये अडकलं. फेब्रुवारी महिन्यात अमरावतीतील एका बैठकीत त्यांनी 1 रुपयाच्या पीक विमा योजनेवर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. भिकारी सुद्धा 1 रुपया स्वीकारत नाही, पण सरकार 1 रुपयात पीक विमा देत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. पुन्हा एप्रिलमध्ये त्यांनी शेतकरी जाणीवपूर्वक कर्ज फेडत नसल्याचं वक्तव्य केलं. शेतकरी कर्ज घेतात आणि 5-10 वर्ष फेडत नाही आणि कर्जमाफीची अपेक्षा ठेवतात. पुन्हा जुलै महिन्यात विधानसभेत मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटनेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केला. मात्र कोकाटेंनी हा आरोप फेटाळून लावला. मी रम्मी खेळत नव्हतो, खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी यूट्यूब उघडत होतो, असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर वाद आणखीन वाढला. त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले. शेवटी त्यांचे खाते बदल करून 1 ऑगस्ट रोजी त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि त्यांची क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचं मंत्रिपद वाचवण्यात आलं. आता पुन्हा 1995 मधल्या प्रकरणामुळे त्यांची आमदारकी पुन्हा धोक्यात आली. मात्र यावेळी शेवटी अजित पवार यांनी थेट कारवाई केली आणि माणिकराव कोकाटे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला. नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना शासकीय सदनिका 1995 साली देण्यात आल्या होत्या. तेव्हा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोठ्यातून सदनिका घेताना स्वतःच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक माहिती सादर करावी लागत असे. असे असताना देखील माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली व या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या. मात्र सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला. त्यानुसार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि न्यायालयात हा खटला सुरू होता. 3 वर्षांनी न्यायालयाने निकाल देत कोकाटे बंधूंना शिक्षा सुनावली. माजी मंत्री दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे प्रकरण 1997 पासून न्यायप्रविष्ट होतं. दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे यांनी हे प्रकरण लावून धरलं. अखेर न्यायालयाने हे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी 2 वर्षीय कारावासाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड ठोठावला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण उच्च न्यायालयात या शिक्षेस स्थगिती भेटली तरच त्यांची आमदारकी वाचू शकते. पण स्थगिती नाहीच भेटली तर त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक घेता यावी यासाठी विधानसभा अध्यक्ष तशी अधिसूचना काढू शकतात. पण लोकप्रतिनिधित्व कायदा नेमका काय सांगतो? लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मधील तरतुदीनुसार वेगवेगळ्या गुन्ह्यांची यादी दिलेली असून यापैकी कोणत्याही गुन्ह्यासाठी सक्षम न्यायालयाकडून 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीची शिक्षा सुनावली गेली तर संबंधित व्यक्ती त्या पदावर आमदार किंवा खासदार राहू शकत नाही किंवा त्या पदासाठीची निवडणूक देखील लढू शकत नाही. पण एवढे होऊनही कोकाटे यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांचे मंत्रिपद 6 महिन्यासाठी टिकवू शकतात. कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही 6 महिने मंत्रिपदावर राहता येते. पण तसे अजित पवार यांनी केले तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते. त्यामुळे ते असं करणार नाही असं सध्या दिसून येत आहे.
पण अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या अगोदर या पक्षाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पुन्हा नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा मंत्री पद तसेच सर्व खाती काढून घेण्यात आली. तसेच त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात देखील अटक वॉरंट जारी करण्यात आलं. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या रुग्णालयातील उपचारामुळे पोलिसांची पावले थोडी थांबलेली असली तरी दुसरीकडे विजय कोकाटे यांच्या शोधासाठी हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. तर कायदेशीर पडताळणीनंतर नाशिक पोलीस नेमका काय निर्णय घेतात? माणिकराव कोकाटे यांना रुग्णालयातून अटक होणार का? आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? तसेच माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते का? हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच वेद.com हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.